नमस्कार. तर भारताच्या ग्रामीण प्रशासकीय संस्थांसाठी एक जबरदस्त संधी चालून आली आहे. 2026चे राष्ट्रीय पंचायत विशेष पुरस्कार जाहीर झाले आहेत. ही एक अशी संधी आहे जी तुमच्या गावाच्या कामाला थेट राष्ट्रीय स्तरावर एक मोठी ओळख मिळवून देऊ शकते. चला तर मग या पुरस्कारांबद्दल सगळं काही सविस्तरपणे जाणून घेऊया. हे पुरस्कार म्हणजे फक्त काही निधी किंवा ट्रॉफी नाहीये, नाही. याच्या पलीकडे जाऊन गाव पातळीवर जे खरोखरं नाविन्यपूर्ण काम होतंय ना, जो शाश्वत विकासाचा आणि आत्मनिर्भरतेचा प्रयत्न होतोय, त्याचा हा खरा गौरव आहे. ज्या पंचायतींनी आपल्या गावात आदर्श निर्माण केलाय, त्यांच्यासाठी हा एक मोठा राष्ट्रीय सन्मान आहे. आता या तारखा आहेत ना, त्या लगेच कॅलेंडरवर नोंदून घ्या. अर्ज प्रक्रिया 25 फेब्रुवारीला सुरू होईल आणि 10 मार्चला संपेल. म्हणजे बघा, तयारीसाठी फक्त आणि फक्त 15 दिवस मिळणार आहेत. त्यामुळे अजिबात वेळ न घालवता कामाला लागणं खूप गरजेचं आहे. ही संधी गमावू नका. ठीक आहे, तर आता आपण थेट स्पर्धेच्या आत शिरूया. हे पुरस्कार मिळवण्यासाठी उत्कृष्टतेचे 3 मार्ग आहेत. म्हणजे नक्की कोणत्या वेगवेगळ्या श्रेणींमध्ये पंचायती आपली कामगिरी सिद्ध करू शकतात आणि राष्ट्रीय स्तरावर चमकू शकतात ते आता बघूया. तर मुळात 3 मुख्य कॅटेगरीज आहेत. पहिली कास्पा म्हणजे क्लायमेट ॲक्शन स्पेशल पंचायत अवॉर्ड. सोप्या भाषेत सांगायचं तर हवामान बदलावर केलेल्या कामासाठी. दुसरी आहे अनप्सा आत्मनिर्भर पंचायत स्पेशल अवॉर्ड. म्हणजे पंचायत आर्थिकदृष्ट्या किती स्वतःच्या पायावर उभी आहे हे बघितलं जातं. आणि तिसरी PKNSSP ही आहे पंचायत प्रतिनिधींना ट्रेनिंग देणाऱ्या सर्वोत्तम संस्थांसाठी. चला आता प्रत्येक श्रेणीबद्दल सविस्तर माहिती घेऊ. चला आता आपण यशाच्या आराखड्याकडे वळूया. म्हणजे प्रत्येक पुरस्कार श्रेणी जिंकण्यासाठी नक्की कोणते निकष पूर्ण करावे लागतील आणि तुमची योग्यता कशी सिद्ध करता येईल हे आपण आता सविस्तरपणे पाहणार आहोत. कास्पा पुरस्कार जिंकायचा असेल तर निव्वळ 0 कार्बन उत्सर्जनाचं लक्ष्य गाठावं लागेल. यासाठी 3 मुख्य गोष्टींवर लक्ष द्यावं लागेल. अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढवणं, गावातील 75% जास्त सरकारी इमारती आणि रस्त्यांवरचे दिवे सौर ऊर्जेवर आणणं आणि तिसरं म्हणजे मोठ्या प्रमाणात झाडं लावणं. आणि यातला एक महत्त्वाचा आकडा लक्षात घ्या. अपारंपरिक ऊर्जा या कॅटेगरीमध्ये पूर्ण मार्क हवे असतील तर पंचायतीला 400 किलोवॅटपेक्षा जास्त क्षमतेची वीज तयार करावी लागेल. हो, हे टार्गेट मोठं आहे पण अशक्य नाही. तसंच झाडं लावण्याच्या बाबतीत पूर्णच्या पूर्ण 10 गुण मिळवण्यासाठी तब्बल 90,000 पेक्षा जास्त झाडं लावायची आहेत. आकडा मोठा वाटतोय नाही का? पण विचार करा, याने आपलं गाव किती हिरवंगार आणि समृद्ध होईल. आता वळूया अनप्सा पुरस्काराकडे, म्हणजेच आर्थिक आत्मनिर्भरतेकडे. ही गोष्ट 4 महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये मोजली जाते. पहिलं, महसूल गोळा करण्याची पद्धत किती प्रभावी आहे. दुसरं, 90% जास्त कर वसुली होतीये का. तिसरं, मागच्या वर्षीपेक्षा उत्पन्नात कमीत कमी 25% वाढ झालीये का. आणि सगळ्यात महत्त्वाचं चौथं, हा जो पैसा जमा झालाय तो गावाच्या विकासासाठीच परत वापरला जातोय का. हा फक्त आर्थिक नाही तर खऱ्या अर्थाने स्वावलंबनाचा प्रवास आहे. PKNSP पुरस्कारासाठी म्हणजे सर्वोत्तम ट्रेनिंग संस्था ठरवण्यासाठी 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 1. किती लोकांना ट्रेनिंग दिलं. 2. शिकवणारे लोक सर्टिफाईड आहेत का. 3. कम्प्युटर लॅबसारख्या चांगल्या सोयीसुविधा आहेत का. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, या ट्रेनिंगचा गावाच्या कामावर खरंच काही सकारात्मक परिणाम दिसतोय का. फक्त ट्रेनिंग देऊन चालणार नाही तर खरा बदल दिसला पाहिजे. चला आता बघूया अर्ज भरण्याची प्रक्रिया. हा मार्ग थोडा आव्हानात्मक असू शकतो पण तो तितकाच स्पष्ट आणि सरळ आहे. पाहूया या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी नक्की कोणत्या टप्प्यांमधून जावं लागेल. आता हे नियम जरा लक्ष देऊ नये का, खूप महत्त्वाचे आहेत. ज्या पंचायतीने मागची सलग 3 वर्ष पुरस्कार जिंकलाय ती यावर्षी अर्ज करू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही थेट केंद्राकडे अर्ज पाठवू शकत नाही. अर्ज फक्त आणि फक्त राज्य निवड समितीमार्फतच पुढे जाईल. हे नियम पाळलेच पाहिजेत. तुमचा अर्ज पूर्ण आणि प्रभावी होण्यासाठी 3 गोष्टी लागतील. 1. सविस्तर भरलेली प्रश्नावली. 2. तुमच्या कामाचा एक उत्तम हाय क्वालिटीचा 2-3 मिनिटांचा व्हिडिओ. आणि 3. 600 शब्दांपेक्षा कमी शब्दांत लिहिलेली एक प्रेरणादायी यशोगाथा. या 3ही गोष्टी म्हणजे तुमच्या अर्जाचा आत्मा आहेत. त्यामुळे त्या काळजीपूर्वक तयार करा. आता व्हिडिओबद्दल बोलूया. तो HD किंवा 4K क्वालिटीचा हवा आणि त्याला सबटायटल्स असणं बंधनकारक आहे. आणि हो, व्हिडिओत एक कथा असायला हवी.
म्हणजे आधी पंचायतीची ओळख, मग तुमची मुख्य कामं, त्यानंतर तुम्हाला कोणती आव्हानं आली आणि तुम्ही त्यावर कशी मात केली, आणि शेवटी भविष्यासाठी तुमचा प्लॅन काय आहे, हे सगळं व्यवस्थित मांडायला हवं. लेखी यशोगाथेमध्ये एक स्पष्ट कथा असली पाहिजे. समस्या काय होती, तुम्ही उपाय काय केला, त्याचा परिणाम काय झाला, आणि हे काम पुढे टिकून राहावं यासाठी काय योजना आहे. या 4 प्रश्नांची उत्तरं तुमच्या लेखनात असायलाच हवीत, तीही एकदम स्पष्ट आणि मुद्देसूद. ही निवड प्रक्रिया कशी आहे बघा. ही एक 3-स्तरीय पिरॅमिडसारखी आहे. सुरुवात होते जिल्हा आणि राज्य पातळीवरच्या पडताळणीने. त्यानंतर अर्ज जातो राष्ट्रीय छाननी समितीकडे, आणि मग शेवटी राष्ट्रीय निवड समिती विजेत्यांची निवड करते. म्हणजे प्रत्येक टप्प्यावर तुमच्या कामाची कसून तपासणी होणार आहे, ज्यामुळे फक्त सर्वोत्तम पंचायतींनाच मान्यता मिळेल. पण या सगळ्या प्रक्रियेत एक सगळ्यात महत्त्वाचा आणि निर्णायक टप्पा आहे, तो म्हणजे क्षेत्रीय पडताळणी. म्हणजे तुम्ही कागदावर जे काही दावे केले आहेत ते खरंच जमिनीवर अस्तित्वात आहेत का हे तपासलं जातं. मग या टप्प्यावर नेमकं घडतं तरी काय? तर हा आहे रिॲलिटी चेक. याचं महत्त्व खूप जास्त आहे. राज्याची टीम स्वतः तुमच्या गावात येऊन सगळी माहिती तपासेल. जर तुमच्या कागदपत्रांमध्ये आणि प्रत्यक्ष कामात थोडा जरी फरक आढळला तर अर्ज तिथेच रद्द होऊ शकतो. म्हणून रजिस्टर, कराच्या पावत्या, कामाचे फोटो हे सगळे पुरावे अगदी तयार ठेवा. इथे फक्त सत्यच टिकेल. इतकी सगळी मेहनत घेतल्यानंतर आता आपण येऊया सगळ्यात रोमांचक भागाकडे. पारितोषिक, म्हणजे नामांकनापासून ते राष्ट्रीय पातळीवरचा वारसा बनण्यापर्यंतचा हा प्रवास विजेत्यांना काय देऊन जातो ते पाहूया. या तारखा पुन्हा एकदा डोक्यात पक्क्या करून घ्या. 25 फेब्रुवारीला पोर्टल उघडेल. 10 मार्च ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आणि 24 एप्रिल राष्ट्रीय पंचायती राज दिनी पुरस्कार सोहळा होईल. लक्षात ठेवा, 10 मार्च हीच तुमची अंतिम मुदत आहे. आणि विजेत्यांना काय मिळतं? केवळ एक पुरस्कार नाही, तर एक संपूर्ण पॅकेज मिळतं. राष्ट्रीय स्तरावर ओळख, आर्थिक बक्षीस, एक प्रतिष्ठित ट्रॉफी आणि सगळ्यात मोठं म्हणजे संपूर्ण देशासाठी एक आदर्श पंचायत म्हणून ओळख मिळवण्याचा मान. हा सन्मान तुमच्या गावाला कायमस्वरूपी देशाच्या नकाशावर आणेल. मग आता कसली वाट बघताय? आजच कामाला लागा. अधिकृत वेबसाईटवर जाऊन प्रश्नावली डाउनलोड करा, सगळी माहिती गोळा करा आणि तुमच्या यशाची गोष्ट कॅमेऱ्यात कैद करायला सुरुवात करा. कृती करण्याची हीच योग्य वेळ आहे, कारण वेळ खूप वेगाने पुढे जातोय. आता स्वतःला एक प्रश्न विचारा. तुमच्या गावात देशाला प्रेरणा देण्याची ताकद आहे का? जर उत्तर हो असेल, तर मग ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठीच आहे. पुढे या आणि दाखवून द्या की तुमच्या गावाचा विकास हाच देशाचा अभिमान आहे. खूप खूप शुभेच्छा.